सर्वांना नमस्कार. आज 27 डिसेंबर 2020 सेट परीक्षा संपन्न झाली. या सेट परीक्षेतील पेपर 1 जो आहे त्या पेपर 1 मधील प्रश्न आणि त्यांचे उत्तर विश्लेषणासह मी स्पष्टीकरण करणार आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर काय आहे हे आपल्याला विस्तृतपणे मी सांगणार आहे. तर थोडक्यात माझा परिचय करून देतो. मी श्री शशिकांत शिंदे. आतापर्यंत 10 वेळा नेटसेट परीक्षा उत्तीर्ण आहे विविध 4 विषयातून आणि MPSC मार्फत गॅझेटेड ऑफिसर म्हणून माझी निवड करण्यात आलेली आहे. गव्हर्नमेंट लेक्चरर म्हणून मी सध्या कार्यरत आहे. आतापर्यंत मी एज्युकेशन, इंग्लिश, अडल्ट एज्युकेशन आणि पॉलिटिकल सायन्स या 4 विषयातून 10 वेळा ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. पेपर 1ला मला 90 मार्क मिळालेत, हायेस्ट मार्क. आणि महाराष्ट्र सेटमध्ये 2 वेळेस मला 88 मार्क मिळालेले आहेत. आणि पेपर 1 मी टॉपर आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातून. माझं हे पुस्तक जे विद्यार्थीप्रिय आहे, लोकप्रिय आहे विद्यार्थ्यामध्ये. हे पुस्तक गेल्या वर्षभरापासून उपलब्ध होत नाही आहे, पण मी तुम्हाला निश्चित आणि 100% सांगतो की हे पुस्तक पुढील महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारी 2021मध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असेल. संपूर्ण पुस्तकाचं काम झालेलं आहे. पुस्तकाची फक्त प्रिंटिंग करणं आणि मार्केटमध्ये आणणं इतकंच काम बाकी राहिलेलं आहे. निश्चितपणे हे पुस्तक जानेवारी 2021 म्हणजे पुढील महिन्याच्या एंडपर्यंत मार्केटमध्ये असेल आणि तुम्ही अवश्य हे पुस्तक घेऊ शकताय. तर आता आपण पेपर ए सेट, पेपर क्रमांक 1चा ए सेट पाहणार आहोत आणि ए सेटमधील क्वेश्चन आणि त्याचे उत्तर आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. तर आपण जाऊयात प्रश्नपत्रिकेकडे. तर बघा, ए सेटमधील मी पहिला क्वेश्चन घेतला आहे. ए सेटमधील पहिला क्वेश्चन, विमर्शीय अध्यापन म्हणजे टिमटिम होय. तर विमर्शीय अध्यापन म्हणजे रिफ्लेक्टिव्ह टीचिंग आहे आणि रिफ्लेक्टिव्ह टीचिंगमध्ये अध्ययनाला महत्त्व जास्त असतं, अध्यापकाला महत्त्व कमी असतं. अध्ययन, विद्यार्थ्याची विचार प्रक्रिया याला जास्त महत्त्व असतं. म्हणून अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया हे त्याचं उत्तर आहे. चक्रीय म्हणजे का, तर एका मुद्द्यावरून दुसरा, दुसऱ्यावरून तिसरा, तिसऱ्यावरून चौथा अशा प्रकारे विचार करायला आपल्याला याच्यात वाव मिळतो विमर्शी अध्यापनामध्ये विद्यार्थ्यासाठी. याच्यामध्ये अध्यापन महत्त्वाचं नाही तर अध्ययन महत्त्वाचं आहे मुलांचं. त्यामुळं ए उत्तर असेल, अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया म्हणजेच विमर्शी अध्यापन होय. पुढचं आहे, शिक्षकाने टिमटिम ओळखून अध्यापन केले पाहिजे. तर शिक्षकाने विद्यार्थ्यामधील व्यक्तिभेद ओळखायला पाहिजे, विद्यार्थ्यामधील व्यक्तिभेद ओळखून मग शिकवायला पाहिजे. स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीचा 32 DTH चॅनलचा समूह आहे. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिमटिमचा समावेश होतो. तर याचं उत्तर आहे त्रिमितीय प्रतिकृती. स्मार्ट बोर्ड होणार नाही, डिजिटल बोर्ड होणार नाही आणि व्हाईट बोर्ड देखील आता अलीकडची संकल्पना आहे. जर ब्लॅक बोर्ड असला असता तर ती पारंपरिक प्रणाली झाली असती, पण व्हाईट बोर्ड आहे. व्हाईट बोर्ड हे इंटरॅक्टिव्ह बोर्ड असतात, त्यामुळे व्हाईट बोर्ड याचं उत्तर होणार नाही. त्रिमितीय प्रतिकृती हे त्याचं उत्तर होईल. शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, याला टिमटिम म्हणतात. आता हे मूल्यमापन होणार नाही. दैनंदिन शेरे असं देखील याचं उत्तर होऊ शकत नाही. राहिले ऑप्शन नोंद, वही तपासणे आणि मूल्यांकन. तर याचं उत्तर मूल्यांकनही होईल. मूल्यांकन का, तर विद्यार्थ्याचा विकास होण्यासाठी जे जे आपण करतो, जे जे शिक्षक विद्यार्थ्याच्या विकासासाठी करतात, अशा संपूर्ण गोष्टी मूल्यांकनमध्ये येतात. म्हणजे मूल्यांकन म्हणजेच इंग्रजीमध्ये असेसमेंट ही जी संकल्पना आहे ती इव्हॅल्युएशनपेक्षा मोठी आहे. त्यामुळं असेसमेंटमध्ये येईल, मूल्यांकन हे त्याचं उत्तर असेल. सॉक्रेटिसने सत्यशोधनाची टिमटिम पद्धती दिली, तर संवाद पद्धती दिली. संवाद पद्धती एकमेकासोबत संवाद करणे आणि त्यातून सत्य शोधणे किंवा ज्ञान निर्मिती करणे ही संवाद पद्धती त्यांची आहे. प्रायोगिक संशोधनाचा हेतू चलामधील संबंध प्रस्थापित करणे असतो. म्हणजे 2 चल असतात, त्या चलामधला काय नेमका संबंध आहे हे आपण प्रायोगिक पद्धतीमधून शोधून काढतो. पुढे बघा, या ठिकाणी चलांचे वर्णन करणे हे होणार नाही. चलांचे वर्णन करणे प्रायोगिक संशोधनाचा हेतू नसतो. सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणे, सिद्धांताचे उपयोजन करण्यासाठीच आपण संपूर्ण संशोधन करत असतो. त्यामुळे प्रायोगिक संशोधनाचा हेतू तो असू शकणार नाही. त्यामुळं एच ऑप्शन असणं जास्त शक्यता आहे की उत्तर असेल ए.
संशोधकांनी घालून घेतलेल्या मर्यादा आपण परिमर्यादा म्हणतो. परिमर्यादा, डिलिमिटेशन. कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50वे शततमक आणि टिमटिम सारखेच असतात. मध्यांक आणि 50वे शततमक हे दोन्ही समान असतात. मध्यांक, मेडन. एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो, हे टिमटिम आहे, तर हे अनैतिक आहे. आता आपण पॅसेज बघूयात. पॅसेजमधील पहिला प्रश्न होता पॅसेजमधील, प्राणीसृष्टीतून मानवी सृष्टीत येताना माणसाने कोणती गोष्ट गमावली? तर नैसर्गिक संतुलन त्यांनी गमावलेलं आहे. माणूस मानवी सृष्टीकडून पुन्हा प्राणीसृष्टीकडे फिरू शकत नाही, कारण बौद्धिक ऱ्हास होईल, त्यामुळे फिरू शकत नाही. त्याचं उत्तर बौद्धिक ऱ्हास आहे. खऱ्या मानवी अस्तित्वासाठी कशाची आवश्यकता आहे? तर भयग्रस्तता ही त्याची आवश्यकता आहे. इंग्रजीमध्ये देखील बघू शकता, द ॲटिट्यूड ऑफ ऑथर टुवर्ड्स द टीचर इज. तर हे आयरॉनिकल म्हणलं आहे की शिक्षक जे आहेत, शिक्षक गुणवत्तापूर्ण आहेत का, जर आपण पटसंख्या एनरोलमेंट वाढवली तर. त्यामुळं आयरॉनिकल वाक्य आहे ते. पुढे, माणसाच्या भौतिक गरजा ह्या मानवी सृष्टी विरुद्ध निसर्ग यांच्याशी संबंधित आहेत. आपण इंग्रजीतला पॅसेज बघितला, त्याचं उत्तर बी करेक्ट आहे. त्यामुळे मी दोन्ही पॅसेज सोडवलेले आहेत आणि दोन्ही पॅसेज सोडवून त्याचा ऑप्शन करेक्ट मॅच केलेला आहे. इंग्रजीतला जो प्रश्न आहे की प्रोफेशनल इज स्टक इन अ volatile academic ecosystem because there is lack of formal law to govern the terms and condition of contractual engagement of highly educated professional. हे त्याचं सरळ सरळ उत्तर आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर बी असेल. पुढचा प्रश्न, माणसाच्या सर्व मानवी समस्या न सुटण्यामागचे मुख्य कारण काय? तर सामाजिक वास्तवता. सामाजिक वास्तवता हेच त्याचं कारण आहे. समाज जसा असतो तसं तो त्यासोबत त्याच्या समस्या वाढत जातात आणि त्यामुळे समस्या सुटत नाही. त्यामुळे सामाजिक वास्तवता हे त्याचं उत्तर आहे. पुढे, संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर टिमटिमवर भर देतात. तर मिलर हे सेंडरला भर देतात, सेंडर, म्हणून प्रेषकावर त्यांचा भर जास्त आहे. प्रेषकाच्या वर्तनाचा ते संबंध जास्त लावतात. पुढे बघा 17 नंबर क्वेश्चन, संप्रेषण चक्रामध्ये प्रेषकाची क्रमित कार्य पुढीलप्रमाणे असतात. आता याच्यामध्ये बघा ए ऑप्शनमध्ये सांकेतिकीकरण म्हणजे एनकोडिंग दिलेलं आहे. ए ऑप्शनमध्ये इंग्रजीमध्ये बघा कलेक्शन, फॉर्म्युलेशन, एनकोडिंग आणि प्रोजेक्शन असे 4 ऑप्शन आहेत. ए ऑप्शनमध्ये एनकोडिंग आहे. बी, सी, डी याच्यामध्ये डिकोडिंग असे तिन्ही ठिकाणी डिकोडिंग शब्द आला आहे. तर एनकोडिंग हा सेंडरसोबत असतो, संबंधित आहे, आणि डिकोडिंग हा रिसिव्हरसोबत संबंधित आहे. इतकं जरी आपण लॉजिक लावलं तरी देखील बी, सी, डी हे तिन्ही ऑप्शन डिलीट होऊ शकतात आणि ए ऑप्शन करेक्ट होऊ शकतो, ज्यामध्ये एनकोडिंग आहे. थोडं लॉजिकल देखील आहे की तो कलेक्शन करेल, माहिती मिळवेल, फॉर्म्युलेशन म्हणजे नवीन काहीतरी तयार करेल, एनकोड करेल तो मेसेज, आणि प्रोजेक्शन म्हणजे मेसेज पाठवून देईल. त्यामुळं 17ला ए ऑप्शन करेक्ट होईल. पुढे बघा, संप्रेषणाचे प्रेषक, संदेश, ग्राहक व टिमटिम हे घटक आहेत. तर संप्रेषण चक्र जो आहे तो प्रत्याभरण, फीडबॅक दिल्याशिवाय पूर्ण होणार नाही. त्यामुळे याचं उत्तर फीडबॅक असेल. फीडबॅकशिवाय संप्रेषण चक्रच पूर्ण होत नाही, त्यामुळे प्रत्याभरण महत्त्वाचं आहे. पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते? आता सहभागी सदस्यांच्या संख्येवर हा जो प्रश्न आहे हा सेट परीक्षेचा फेवरेट प्रश्न आहे, आवडता प्रश्न आहे. तर तिने आता वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला आहे. आत्तापर्यंत कसं विचारत होते की संप्रेषणाचे प्रकार हे कोणत्या आधारावर तयार होतात? तर व्यक्तींच्या किंवा सहभागी संख्येच्या पार्टिसिपंटच्या नंबरवर ते तयार होतात, म्हणजे नंबर ऑफ पार्टिसिपंट असं त्याचं उत्तर असायचं आधी. आता इथं बघा, सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित कुठला आहे तर व्यक्तिगत संप्रेषण आहे. व्यक्तिगत संप्रेषण, पर्सनल कम्युनिकेशन. आणखीन काय याचे उदाहरण आहेत? आंतरवैयक्तिक संप्रेषण, व्यक्ती अंतर्गत संप्रेषण, जनसंप्रेषण, ग्रुप कम्युनिकेशन, गट संप्रेषण. हे सर्व कशावर आधारित आहेत? सदस्यांच्या संख्येवर आधारित आहेत. बाकी औपचारिक होणार नाही, हॉरिझॉन्टल होणार नाही, अनौपचारिक देखील संप्रेषण होणार नाही. पुढचं आहे बहुसंख्य स्रोते, बहुजिन्सी स्रोते, विस्तारित स्रोते व टिमटिम ही समूह माध्यमाची वैशिष्ट्य आहेत. तर निरक्षर स्रोते हे असं होऊ शकत नाही उत्तर, कारण मास मीडियामध्ये टी व्ही देखील मास मीडिया आहे. तर टी व्हीचा ऑडियन्स किंवा रेडिओचा ऑडियन्स हा काही निरक्षर नसतोच, साक्षर देखील असतो. गोंधळाचा अडथळा, प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव, प्रभावी माध्यम. तर याचं वैशिष्ट्य काय तर प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव असतो. आपण ज्यावेळेस मास मीडिया असतो, मोठ्या प्रमाणात जनसंख्या असते, तर प्रत्याभरणाचं जो आहे प्रमाण ते फार कमी असतो. त्यामुळे प्रत्यक्ष प्रत्याभरण आपल्याला देता येत नाही.
आता समजा एखादी मोठी जनसभा चालू आहे, मास मीडिया जनसभा चालू आहे, तर जो ऑडियन्स असतो तो ऑडियन्स फक्त ऐकण्याचं काम करतो. प्रत्यक्ष प्रत्याभरण किंवा प्रत्यक्ष फीडबॅक देण्याची संधी फार कमी असते. त्यामुळे याचं उत्तर सी असेल. पुढे बघा, खालील संचनिहाय राशी XYZ विचारात घ्या. त्यामध्ये युनियन, इंटरसेप्शन आणि सुपरस्क्रिप्ट असे दिलेलं आहे. XYZ असे 3 राशी दिलेले आहेत. आता मी थोडंसं लॉजिकली सांगतो याचं उत्तर, तुम्ही सोडू देखील शकताय ज्यांना माहीत आहे ते. हे बघा बी ऑप्शन, बघा बी ऑप्शन काय म्हटलं याच्यामध्ये, कोणते विधान सत्य हे आपल्याला शोधायचं आहे. बी विधानामध्ये आहे सर्व 3ही राशी सारख्याच संच दर्शवतात. तर असं तर होणार नाही, कारण XYZ मध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे, युनियन, इंटरसेक्शन वगैरे वेगवेगळी माहिती आहे. तर मला वाटतं लॉजिकली तिन्ही संच सारखाच नाही दर्शवणार, त्यामुळे बी होऊ शकत नाही. सीमध्ये बघा X आणि Z राशी सारखाच संच दर्शवतात. तर X आणि Z जरी पाहिलं तर झेडमध्ये किती लिहिलं आहे बघा, भरपूर काय लिहिलेलं आहे. तर हे देखील मला वाटत नाही. मी थोडंसं लॉजिकली बोलतो आहे. ज्यांना करेक्ट उत्तर काढायचं हे माहीत आहे, युनियन, इंटरसेक्शन वगैरे, त्यांनी काढू शकताय. डी बघा, Y आणि Z राशी सारखा संच दर्शवतात. तर Y आणि Z जरी बघितलं तरी आपल्याला सारखं वाटत नाही. तर बेस्ट लॉजिकल उत्तर काय, कोणत्याही 2 राशी सारखा संच दर्शवत नाहीत. हे बेस्ट उत्तर आहे, काहीच अडचण नाही. XYZ तिन्ही पुढचे सर्व माहिती आहे, वेगवेगळी माहिती आहे. त्यामुळं कोणत्याही 2 राशी, X किंवा Y घ्या किंवा Y किंवा Z घ्या, कोणत्याही 2 राशी सारखा संच दर्शवणार नाहीत, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण मी याच्यात कन्फर्म नाही, हे मी लॉजिकली उत्तर काढलेलं आहे. कारण सेट परीक्षा ज्यावेळेस अशा अवघड प्रश्न काढते त्याचं उत्तर फार सोपं असतं, असं माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे याचं उत्तर ए असेल. पुढील दिलेल्या 3 रंगांच्या हिरव्या G, निळा B आणि लाल R खड्यांच्या क्रमिक माळा आहेत. तर मग काय म्हणलं आहे, 2 माळा सारख्याच होतील जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवले तर ह्याचं उत्तर काय ते आता आपण बघूयात. हे बघा, या ठिकाणी X आणि Z माळा घेतलेल्या आहेत मी. X आणि Z माळा, X Z माळेत काय होतं बघा, X आणि Z माळा एकमेकासमोर लिहिलेला आहे मी. सुरुवातीला X माळा लिहिली आहे, नंतर Z माळा लिहिली आहे. G BR BR असा क्रम लागतो, तिन्हीचा गट होऊ शकतो एक. RB BR RB BR असा देखील क्रम लागतो बघा. आणि पुढे काय GG BR BR, म्हणजे बघा पहिलं 3, नंतर 4, नंतर 3 अशा प्रकारचा एक व्यवस्थित क्रम याच्यामध्ये लागतो आणि त्यामुळे एक माळ पूर्ण होऊ शकते. त्यामुळे याचं उत्तर काय असेल, X आणि Z हे त्याचं उत्तर असेल, XZ. पुढचा प्रश्न बघा, एका नावेत 22 किलोग्राम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्राम झाले. तर नावाड्याचे वजन किती आहे हे हा प्रश्न आहे. तर याचं बघा उत्तर 74 हे त्याचं उत्तर येईल. कसं आपण इथं बघूयात. इथे बघा 22 गुणिले 25 आपण केलं तर आपल्याला 550 याचं 550 उत्तर येईल. आणि आपण पुढे पाहिलं तर नंतर काय म्हणलंय की जर नावाड्याला आपण घेतलं तर त्याचं उत्तर काय होईल बघा, की नावाड्याला जर आपण घेतलं 24 किलोग्राम सरासरी वजन आहे आणि एकूण 26 लोक होतील. त्यामुळे 24 गुणिले 26 केले की 674 येईल. आणि या दोन्हीतला जो फरक आहे ते नावाड्याचं वजन आहे. 674 मायनस 550 बरोबर 74 हे वय त्याचं करेक्ट होईल. पुढचा प्रश्न बघा, दयानंदने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस, 1/4 भागात भुईमुग व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली. तर दयानंदचे एकूण किती एकर शेत आहे. तर बघा याचं उत्तर 1/3 म्हणजेच 33.33% ऊस आहे, 1/4 म्हणजे 25% भुईमुग आहे. आता हे दोन्ही मिळून झाले 58.33%. शिल्लक राहिले किती, 41.66% शिल्लक राहिलं. 41.66% म्हणजे 25 एकर असेल तर आपल्याला 1 एकर बरोबर किती मिळेल बघा, 1% म्हणजे किती, 25 भागेला आपण 41.66 केलेलं आहे. तर 1% म्हणजे 0.60 एकर, 1% म्हणजे 0.60 एकर, 10% म्हणजे 6 एकर आणि 100% म्हणजे 60 एकर. तर हे 60 त्याचं उत्तर असेल. आणखीन एक बघा लॉजिकली, जर आपण ऑप्शनमधला एक आकडा घेतला, समजा 60 मी घेतला, 60 मधलं 1/3 ऊस पकडलं तर 1/3 60चं किती होईल, 20 होईल.
20 एकर ऊस होईल 1/3. पुढे 1/4 भुईमुग. आता 60चं 1/4 म्हणजे 15. 60चं 1/4 म्हणजे 15 भुईमुग होईल. आता किती झालं बघा, पहिला ऊस होतं 20 एकर, भुईमुग 15 एकर, दोन्ही मिळून झाले किती 35 एकर झाले आणि राहिले 25 एकर ज्वारी. त्यामुळं असं 60 एकर असं देखील तुम्ही उत्तरातलं एक ऑप्शन घेऊन देखील याचं उत्तर काढू शकताय. पुढचा प्रश्न आहे चक्रवाढ व्याज. तर याचं उत्तर आहे 4200. आपण स्वतःहून ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बघून आपण उत्तर काढावं. याचं उत्तर आहे 4200. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे की गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता की जो किरणच्या पुढं आहे. आता अनिल श्यामच्या पुढं आहे त्यामुळे अनिलच्या नंतर श्याम येणार आणि पुढे काय श्यामच्या पुढे आहे जो किरणच्या पुढे आहे आणि श्यामच्या नंतर किरण येणार. परंतु काय अनिल श्वेताच्या मागे आहे त्यामुळे श्वेता सुरुवातीला येणार. त्यामुळे श्वेतापासून सुरुवात व्हायला पाहिजे. त्यामुळे याचं उत्तर सी असेल. सी, श्वेता सुरुवातीला, नंतर अनिल आणि श्याम आणि त्यानंतर किरण. अशा प्रकारे सी याचं उत्तर असेल. पुढे LONQ आणि JMLO. आता याचं काय बघा, आपण बघू शकताय. हां इथं बघा श्वेता अनिल श्याम किरण अशा प्रकारे सिक्वेन्स होईल. LONQ आणि JMLO मध्ये -1चा फरक आहे, -1. तसं JDJM मध्ये मायनस आपण 1 केलं तर EBHK हे त्याचं उत्तर होईल. EBHK पहिलं ए ऑप्शन उत्तर असेल EBHK. पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या विधानाचे बरोबर वर्णन करतो. सर्व प्राणी मरते आहेत, मनुष्य एक प्राणी आहे, प्रत्येक मनुष्य मरत आहे. तर हे अनुमान आहे, इन्फरन्स आपण अनुमान म्हणू शकतो. परसेप्शन होणार नाही कारण प्रत्यक्ष जे ज्ञान आहे ते आपण पाहतो त्याला आपण प्रत्यक्ष म्हणतो. उपमान होणार नाही कारण ह्याच्यामध्ये काही उपमा दिली नाही कोणाला. अर्थपत्ती देखील होणार नाही. अर्थपत्ती कसं असतं, दोन विरोधाभासाच्या गोष्टी असतात त्यामधून आपण काहीतरी वेगळं लॉजिक काढतो. अर्थपत्ती देखील होणार नाही. हा साधा इन्फरन्स काढला आहे. पुढे वेन आकृती दिलेली आहे, याच्यामधलं ए आकृती करेक्ट आहे. जो मोठा गोल आहे, मोठा गोल हा स्त्रियांसाठी आहे, वुमेन, आणि आतमधले दोन जे गोल आहेत ते सिस्टर आणि मदर्स, या दोन्ही असं होऊ शकतो, सिस्टर आणि मदर्स. तर वुमेनच्या मध्ये सिस्टर आणि मदर्स हा लॉजिकली करेक्ट उत्तर होऊ शकतं. बाकी बीमध्ये देखील कॉम्प्लिकेटेड होऊ शकत नाही. सी तर होऊ शकत नाही का, तर मध्ये स्त्रिया वर बहीण माता असं देखील होणार नाही, किंवा आपण सेंटरमध्ये माता घेतलं त्याच्यावर बहिणी आणि मग स्त्रिया असं देखील लॉजिकली करेक्ट होणार नाही. आणि डी ऑप्शन देखील करेक्ट होणार नाही कारण पूर्ण सेक्शन वेगळा असा याच्यात नाहीच आहे. स्त्रिया बहिणी माता हे तो रिलेटेड आहे, त्यामुळं डी ऑप्शन देखील होणार नाही. पुढचा प्रश्न बघा, सर्व खेळाडू रागीट आहेत, काही राजकारणी रागीट आहेत. तर याची वेन आकृती कशी होईल बघा, या प्रकारे होईल. सर्व खेळाडू रागीट आहेत म्हणजे खेळाडू आतमध्ये आणि रागीट वर, सर्व खेळाडू रागीट आहेत. दुसरं वाक्य काय की काही राजकारणी रागीट आहेत. आता राजकारणीची आकृती बाजूला घेतली आहे मी, तर हे काही राजकारणी रागीट आहेत. जर आपण असं घेतलं तर त्याच्यातला पहिला निष्कर्ष जो आहे की काही राजकारणी रागीट नाहीत, तर हे उत्तर होऊ शकत नाही कारण पॉझिटिव्ह वाक्याला निगेटिव्ह कन्क्लुजन निघू शकत नाही. काही राजकारणी रागीट आहेत याचं कन्क्लुजन काय निघेल, काही रागीट राजकारणी आहेत असा प्रकार निघेल. म्हणून निष्कर्ष एक सत्य होणार नाही. पॉझिटिव्हचा आपण निगेटिव्ह निष्कर्ष काढू शकत नाही पहिलं लॉजिक, आणि पार्शली पॉझिटिव्हचा निगेटिव्ह आहे निघतच नाही निष्कर्ष. निष्कर्ष एक चुकीचा आहे. निष्कर्ष दोन काय, काही खेळाडू राजकारणी आहेत. तर खेळाडू आणि राजकारणी देखील आपल्याला संबंध लावता येत नाही. कसं लावता येत नाही, तरी मी ही वेन आकृती तुम्हाला काढलेली आहे. खेळाडू आणि राजकारणी याचा काही संबंध याच्यात दिसत नाही, त्यामुळं हे देखील होऊ शकत नाही. त्यामुळे याचं उत्तर 1 आणि 2 दोन्हीही नाही. आतापर्यंत गेल्या 2 परीक्षेमध्ये जर पाहिलं आपण तर सेट परीक्षेमध्ये सिलॉजिझमचे उत्तर चुकीचं देण्याचा ट्रेंड आहे. जर याला सेट परीक्षेमध्ये आन्सर कीमध्ये समजा निष्कर्ष 1 समजा करेक्ट दिला किंवा 2 जरी त्यांनी सत्य म्हणलं तर मला तुम्ही संपर्क करा. मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन विस्तृतपणे देईल जे तुम्हाला सेट परीक्षेला तुम्ही देऊ शकताय. आता मी काय बोललो की मागील 2 परीक्षेमध्ये देखील सेट परीक्षा अशा प्रकारे चुकीच्या उत्तराला करेक्ट करत आहे. त्यामुळं आपण त्याचा आन्सर कीला आपण चॅलेंज करू शकतो आणि चॅलेंज करून आपण त्याचं करेक्ट उत्तर आपण बघूयात. तर याचं उत्तर डी असेल, दोन्हीही नाही. पुढचं बघा, DIचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय केलं आहे, क्वांटिटी एक्सपोर्ट जे आहे ते लाखामध्ये आहे आणि रेव्हेन्यू जनरेटेड हे कोटीमध्ये आहे. 10 लाख
आणि रेव्हेन्यू 20 कोटी 2011चा आपण पाहिलं तर अशा प्रकारे प्रश्न आहे. आपण बघूयात. कोणत्या वर्षात निर्यात प्रतिवस्तू महसूल निर्मिती कमाल आहे? आता आपण बघूयात ॲक्च्युअल हे बघा, निर्यात प्रतिवस्तू महसूल निर्मिती कमाल कधी आहे? 2012 साली आहे. त्याचं 2012 उत्तर आहे. का तर 15 कोटी महसूल निर्मिती मिळाली आणि निर्यात 3 लाख आहे. म्हणजे 300 रुपये प्रति वस्तू आपल्याला ह्याचं महसूल मिळालेला आहे. 2013ला 233.33 मिळाला आहे. 2014ला 200 रुपये मिळाले. 2015 साली 166.66 रुपये मिळाले. म्हणजे आपण कसं काढलं उत्तर बघा, हे 15 कोटी महसूल मिळाला आहे आणि आपण वस्तू किती दिल्या? 3 लाख वस्तू दिल्या. 15 कोटी भागिले 3 लाख आपण केलं तर याचं उत्तर 300 रुपये येईल. 300 रुपये प्रति वस्तू महसूल निर्मिती ही सर्वात जास्त कमाल आहे. पुढचा प्रश्न बघा, त्यामुळे याचं उत्तर ए असेल 2012. 32वा प्रश्न बघा, 2011 ते 15 या काळातील प्रतिवस्तू सरासरी गणित माध्य महसूल निर्मिती किती आहे? थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, पण मी माझ्या लॉजिकने याचं उत्तर सांगतोय. बघूयात. गणित माध्य ही संकल्पना काय बघा. प्रश्न कसा आहे? प्रतिवस्तू सरासरी गणित माध्य. तर प्रतिवस्तू आपण आधीच काढलेलंच आहे. प्रतिवस्तू 2011 साली 200 रुपये आहे आणि 2012, 13, 14, 15 साली आपण पुढं आकडा काढलेलाच आहे. तो म्हणजे 200, 233, 200 आणि 166. हे काय आहे? प्रतिवस्तू सरासरी महसूल निर्मिती आहे प्रत्येक वर्षाची. गणित माध्य म्हणजे काय बघा. गणित माध्य म्हणजे जो काही आपल्याला संख्या आपल्याला आलेली असते त्या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या, चढत्या क्रमाने. तर सुरुवातीला याच्यात काय होईल? मग 166 ही लहान संख्या होईल आणि 300 ही मोठी संख्या होईल. आणि गणित माध्य आपण कसं काढतो? लहान संख्या अधिक मोठी संख्या भागिले 2. लहान संख्या 166.66, मोठी संख्या 300 भागिले 2 केलं तर मग 466.66 भागिले 2 होईल आणि याचं उत्तर 233 येईल. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर हे 233 आहे. लहान संख्या अधिक मोठी संख्या भागिले 2 असं करून आपण 233 हे उत्तर काढलेलं आहे. जर तुम्ही हे सर्व संख्येची बेरीज केली आणि भागिले 5 केलं तर तुमचं उत्तर 219 येईल. पण 219 हे ऑप्शनमध्ये नाही. ॲव्हरेज आपण कसा काढतो की एकूण संख्या भागिले एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. तर एकूण संख्येची बेरीज केल्याने भागिले 5 केलं तर उत्तर 219 काहीतरी येतं. पण ते ऑप्शनमध्ये नसल्यामुळे याचं उत्तर काय असेल? मग हे लहान संख्या अधिक मोठी संख्या भागिले 2. त्यामुळे 233 याचं उत्तर असेल. तर 32 नंबर प्रश्नाचं उत्तर 233 आहे. पुढे बघा, वेन आपल्याला हे 3 सेट वेन डायग्राम काढावं लागेल आणि त्यातून याचं उत्तर मिळेल. आपण बघूयात आता या ठिकाणी कशी काढले वेन डायग्राम बघा. तर ही अशी वेन डायग्राम याची तयार होईल 3 सेटची. मराठीमध्ये 220, इंग्रजी 300 आणि हिंदी 150 विद्यार्थी नापास आहेत. पुढे बघा काय म्हणलं आहे, सर्व विषयामध्ये 30 जण सर्व विषयात नापास आहेत. ते आपण एकदम सेंटरमध्ये घेतलं आहे बघा. पूर्ण सेंटरमध्ये आपण 30 घेतलं आहे की जे सर्व विषयात नापास आहेत. आता पुढे काय म्हणलं आहे, मराठी आणि इंग्रजी यामध्ये 125 नापास आहेत. 125. तर मराठी आणि इंग्रजी 125 आपण कसं पकडतोय बघा. तर जो 30 आणि 95 आपण फिगर कशावरून काढलो, तर जर मराठी आणि इंग्रजीमध्ये 125 नापास असेल तर सेंटरमध्ये 30 आहेत. तर 125 - 30 करावं लागेल आणि त्याचं उत्तर येईल 95. त्यामुळे 95 आणि 30 याची बेरीज 125 होते. कारण 95 आणि 30 हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीला कंबाईन होतात. त्यामुळं आपण ते 95 आणि 130 केलेलं आहे. याची दोन्हीची बेरीज 125 होते. म्हणून मराठी आणि इंग्रजीमध्ये नापास 125. पुढे बघा, मराठी आणि हिंदीमध्ये नापास किती आहेत? 70 नापास आहेत मराठी आणि हिंदीमध्ये. 70 आपण कसं केलं आहे? सेंटरमध्ये 30 आहेत. सेंटरमध्ये 30 असल्यामुळे आपण बाहेर 40 लिहिलं बघा. 40, कारण हा जो पार्ट आहे 40 आणि 30 लिहिलेला पार्ट जो आहे तो मराठी आणि हिंदी दोन्ही टॉपिक कव्हर करतो. आणि पुढे इंग्रजी आणि हिंदीमध्ये नापास 60 आहेत. सेंटरमध्ये 30 असल्यामुळे आपण बाहेर 30 लिहिले जेणेकरून त्याची बेरीज 60 होईल. तर अशा प्रकारे करायचं आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, मराठीचा, इंग्रजीचा आणि हिंदीचा कसं काढायचा मग तो मराठीचा जो वर्तुळ निघतो वेन डायग्राम निघते त्यामधील बाकीचे 3 आपण मायनस करायचे. म्हणजे 220 मधून 95, 30 आणि 40 मायनस केले तर त्याचं उत्तर 55 येईल. 300 मधून 95, 30 आणि 30 मायनस केले उत्तर 145 येईल. 150 मधून 40, 30 मायनस केले की त्याचं उत्तर 50 येईल.
तर अशा प्रकारे आपण सिंगल काढलेला आहे. आता प्रश्न काय, फक्त 2 भाषामध्ये नापास किती मुलं आहेत? 2 भाषामध्ये नापास, 2 भाषामध्ये नापास कुठले कुठले अंक येतील मग? 95 येईल, 30 येईल आणि 40 येईल. 95, 40, 30 हे 3 अंक येतील. तर याची बेरीज होते 165 आणि 165 असल्यामुळे याचं उत्तर 165 करेक्ट असेल. हे बघा 165 हे उत्तर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, फक्त एका भाषेत नापासांची संख्या किती आहे? फक्त एका भाषेमध्ये नापास, तर याचं उत्तर 250 आहे. एका भाषेत आपण कसं घेतलं बघा, 55, 145 आणि 50. 55, 145 आणि 50 या तिन्हीची बेरीज होते 250. त्यामुळे 250 हे काय आहे, फक्त एका भाषेत नापास आहेत. मराठीमध्ये 55, इंग्रजी 145 आणि हिंदी 50. तर अशा प्रकारचे वेन डायग्राम तयार होते आणि याचं उत्तर आहे 250. पुढचं काय, लोकसंख्या दिली आहे आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे. तर बघा लोकसंख्या व घनता. ए राज्यामध्ये 80,000 स्क्वेअर फूट चौरस किमी जागा आहे आणि 16 लाख लोक आहेत. तर 80,000 भागिले 16 लाख केलं तर 20 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होतं आहे घनता. बीमध्ये 50,000 भागिले 10 लाख केलं तर 20 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर जागा होते. सीमध्ये 10,000 भागिले 4 लाख केलं तर 40 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होतं. आणि डी राज्यामध्ये 5,000 भागिले 3 लाख केलं तर 60 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे. त्यामुळे डी या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे याचं उत्तर डी असेल, कारण डीमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे, 60 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर हे त्याचं उत्तर आहे. आता पुढे बाकी सोपे प्रश्न आहेत. TRAI याचं फुल फॉर्म काय? टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. बी ऑप्शन आहे, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? 2000 साली अंमलात आला, 2000. भारतातील पहिल्या परमसंगणकाच्या विकासात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली? विजय भटकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केले आहे? तर सरल प्रणालीमध्ये केलेलं आहे. पाठीमागच्या वर्षी प्रश्न होता पवित्रवर आणि त्यामध्ये सरल ऑप्शन होता. तर मी माझ्या गायडन्समध्ये मुलांना सांगितलं होतं की तुम्ही सरल जर शब्द आला असेल ऑप्शनमध्ये तर त्यावर तुम्ही अभ्यास करा, बघा ऑप्शनमधनं प्रश्न तयार होऊ शकतो. तर तो प्रश्न इथं आहे तसा आला, याचं उत्तर सरळ आहे. पुढचं काय, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशा समावेश होतो? तर त्याचं उत्तर आहे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही? तर शेतातील कचरा जो आहे तो हानिकारक ह्याच्यामध्ये समाविष्ट होत नाही. बाकी तिन्ही हे हानिकारक आहेत. रासायनिक, पेंट आणि बॅटरीज तिन्ही देखील हानिकारक आहेत. सन 1992 टिमटिम येथे संयुक्त राष्ट्र संघाची पर्यावरण विकास संबंधी परिषद भरली होती. रिओ दो जानेरो, सर्वांचं उत्तर करेक्ट आलं असं सर्वांनी वाचलेलं आहे. रिओ दो जानेरो येथे परिषद भरली होती. मानवी व प्राणीपेशी अवयव व दूषित शरीर अवयव या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट टिमटिमच्या साहाय्याने लावावे. तर याचं उत्तर आहे इन्सिरिनेशनद्वारे आपण त्याची विल्हेवाट लावतो. पुढचा, डोंगरी भागात दरडी कोसळणे हे संकट नेहमीचेच असण्याचे कारण? वृक्षांचा ऱ्हास आहे, मातीचा ऱ्हास आहे, डोंगरी कडा कापणे आहे. वरील सर्व याचं उत्तर असेल, वरील सर्व कारणं आहेत. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र टिमटिम या ठिकाणी प्रस्थापित केले आहे. मी माझ्या गायडन्समध्ये सांगितलं होतं मुलांना की ह्याचा जो हेडक्वार्टर आहे भारतात आहे, त्यामुळे हा प्रश्न तयार होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न आला बघा. ग्वालपहरी गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी हे केंद्र आहे. वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययन करताना टिमटिम इतके वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे. तर याचं उत्तर आहे 24 वर्ष वसू या पदवीसाठी अध्ययन करावे लागत असे. विद्यापीठ शिक्षण आयोगाने 1948 विद्यापीठे व महाविद्यालयामध्ये परीक्षेचा कालावधी सोडून टिमटिम इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केली आहे. तर याचं उत्तर आहे 180 दिवस. 180 दिवस याचं उत्तर आहे. उच्च शिक्षणामध्ये UGCची प्रमुख भूमिका काय? आता UGCचं फुलफॉर्म तुम्ही पाहिला तर काय आहे? युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. ग्रँट्स म्हणजे वित्त. त्यामुळे विद्यापीठानं वित्त पुरवठा करणे हे त्याचं पहिलं महत्त्वाचं काम आहे. वित्त पुरवठा, ग्रँट्स नावामध्येच आहे बघा. राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर या ठिकाणी आहे. निरी म्हणतो आपण, निरी नागपूर या ठिकाणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवडानुसार टिमटिम हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे. मी याबद्दल प्रश्न सांगितला होता की कोणत्या सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्याने झाला होता आणि कोणत्या साली हे झालं होतं, असा प्रश्न येऊ शकतो. तर असा प्रश्न आहे तसा आला आहे.
पर्यावरण शिक्षण हा विषय आपण सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यामुळे सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत, सर्व शालेय अभ्यासक्रमात, सर्व ठिकाणी आपण हा एन्व्हायरमेंट एज्युकेशन कंपल्सरी केलेला आहे. तर अशा प्रकारे पेपर 1 आणि ए सेटचं हे प्रश्नपत्रिका विश्लेषण होतं. थोडंसं मी 2-3 ठिकाणी लग्नाला देखील आलो. आज लग्नाची तारीख आहे आणि तेवढ्यामध्ये वेळ काढून मी माझ्या स्वतःच्या कारमध्ये बसून हे सर्व आन्सर की तयार केलेली आहे आणि तुम्हाला दिलेली आहे. थोडासा आवाजाचा वगैरे प्रॉब्लेम असू शकतो, तरी देखील मी तुम्हाला हे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हे पाहावं. याबद्दल काही फीडबॅक असेल, काही एखाद्या प्रश्नाबद्दल काही आक्षेप असेल तर अवश्य मला संपर्क करा. माझा नंबर मी तुम्हाला सांगतो, 9960100962, 9960100962 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकताय जर काही प्रश्नाबद्दल आपल्याला बोलायचं असेल. तर सर्वांना शुभेच्छा. आपल्याला चांगले मार्क मिळाले असतीलच. धन्यवाद.